रायगड जिल्ह्यात काही महिन्यापूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई करीत अवैध धंदे बंद केलेत असा दावा केला असला तरी जिल्ह्यात पुन्हा एकदा अवैध धंदे बिनबोबाट सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये नव्याचे 9 दिवस आणि परत एरे माझ्या मागल्याप्रमाणे धंदे सुरू असून काही ठिकाणी धंद्यांमध्ये वाढ देखील झाली आहे। मग हे धंदे बंद असल्याचा दावा का केला जात आहे हा सवाल उपस्थित होत आहे। गेल्या काही महिन्यांपूर्वी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या सूचनेनुसार त्यांच्या विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी अलिबाग तालुका सहित जिल्ह्यातील काही ठिकाणी छापे टाकून सुरू असणारे चक्री मटका यासारखे जुगार बंद करीत रायगड जिल्हा अवैध धंदा मुक्त करणार असल्याचा केविलवाना दावा केला होता। रायगड जिल्ह्यात मटका, चक्री जुगार, पत्ता क्लबच्या नावाखालील अवैध धंद्याशिवाय वेश्या व्यवसाय, डिझेल विक्री सारखे व्यवसाय खुलेआम सुरू आहेत। कमी श्रमात आणि झटपट पैसे मिळवण्याच्या आशेने गरीब, हमाल, रिक्षाचालक, शेतकरी याकडे आकर्षित झालेत। विशेष म्हणजे धनदांडगे, व्यापारी, शिक्षक आणि शासकीय कर्मचारी देखील या अवैध धंद्यात गुंतलेत। पोलिसांच्या देखत मटका अड्डे सुरू आहेत। शहरात व जिल्ह्याभरात सुमारे 2000 पेक्षा अधिक मटका अड्डे असल्यामुळे अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली असतानाही या धंद्यावर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। मटका, जुगार आणि क्लब चालकांना पोलीस यंत्रणेचे आशीर्वाद असल्याशिवाय हे सुरू ठेवणे शक्य नाहीये ही बाब अनेकदा स्पष्ट झाली आहे। पोलिसांनी प्रामाणिकपणे काम केल्यास अवैध धंदे हद्दपार होण्यास काहीच वेळ लागणार नाही। मात्र पोलीस थातुरमातुर कारवाया करून स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत। रायगड जिल्ह्यातील पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी हे छोट्या छोट्या धंद्यांवर कारवाई करीत या कारवाईनंतर मोठी कारवाई करण्यात येईल असे बडेजाव करीत असतात। मात्र आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने अपेक्षा फोल ठरली आहे। पोलिसांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षाने हप्त्याच्या स्वरूपात प्रति महिना लाखो रुपये मलिदा मिळत असल्याने या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे धाडस पोलीस दाखवत नाहीयेत। रायगड जिल्ह्यात अलिबाग, पेण, मुरुड, माणगाव, म्हसळा, महाड, कर्जत, खालापूर, श्रीवर्धन, रोहा, सुधागड तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे खुलेआम सुरू असून काही प्रमाणात राजकीय तसेच संबंधित विभागाचा वरदहस्त असल्याची चर्चा नाक्यावर सुरू आहे। पूर्वी मटक्याच्या चिठ्ठ्या सापडत होत्या। एका चिठोऱ्यावर मटक्याचे आकडे लिहून पैशाचे व्यवहार चालत होते। आता मोबाईलच्या जमान्यात मटका व्यवसायही आधुनिक झालाय। मटका बुकींनी मोबाईलवरून ऑनलाईन मटका घेण्यास सुरुवात केली आहे। गल्लीच्या कोपऱ्यावर, चौकात, बोळात दिसणारी मटक्याची खोकी आता कालबाह्य झाली आहे। पण मटका कालबाह्य झाला नाही, त्यामुळे मटका व्यवसाय जोरात असला तरी तो उघडपणे दिसत नाहीये, म्हणून पोलिसांना माहित नाही असे होत नाहीये। ऑनलाईन मटक्यामुळे बुकी अदृश्य झाले तरी त्यांनी पंटर मार्फत आपला मटक्याचा धंदा सुरू ठेवलाय। जिल्ह्यात मटका व्यवसाय जोमात सुरू असण्यासाठी कुणाचा वरदहस्त आहे हा आता चर्चेचा विषय बनलाय। अवैध धंद्याला राजकीय वरदहस्त असल्याशिवाय तो चालत नाही असा पूर्वापार इतिहास आहे। त्यामुळे शहरात आणि जिल्ह्यातही मटका व्यवसाय कुणाच्या वरदहस्ताने चालतो। जिल्ह्यात सर्वत्र मटका अड्डे सुरू असून प्रत्येकाने आपापले विभाग वाटून घेतलेत। विशेष म्हणजे हे मटका माफिया एक दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रात ढवळाढवळ करत नसल्याने जिल्ह्यात शांतता असल्याचे भासवले जाते। तसेच जुगार आणि चक्री, पत्ता क्लबच्या नावाखालील या अवैध धंद्यांसहित वेश्या व्यवसाय, डिझेल विक्री सारखे व्यवसाय खुलेआम सुरू आहेत। मटका जुगारामुळे सर्वसामान्य जनतेचा संसार देशोधडीला लागलाय। मटका जुगार सर्वसामान्य नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त करत आहे, तरी यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरत आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।